भारतीय रेल्वे भारतातील असं एक क्षेत्र जिथं सर्वाधिक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, जिथं सध्या हायेस्ट नंबर ऑफ एम्प्लॉईज काम करतात. महाराष्ट्रातील विद्यार्थी राज्यसेवा असेल, पोलीस भरती असेल किंवा मग कंबाईनच्या एक्झाम्स असतील, सोबत मागच्या 10-12 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने बँकिंग सेक्टर वाढलं, बूम झालं, तर इथं भरपूर विद्यार्थी सरळ सेवा असेल इथं एक्झामची तयारी करतात. पण आजही असे काही क्षेत्र आहेत जसं की स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल किंवा रेल्वेच्या एक्झाम्स असतील, इथं विद्यार्थ्यांचा अजून पाहिजे तसा कल नाही आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी आजही SSC असेल किंवा रेल्वे असेल याची तयारी करताना नंबर ऑफ स्टुडंट्स हे कंपॅरेटिव्हली कमी दिसतात. तर याचं अवेअरनेस मागच्या 8-10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये त्या मानाने कधी वाढलं नाही. पण रिसेंटली जर मागच्या 2019 नंतर बघितलं तर NTPCची ॲडव्हर्टिजमेंट त्यावेळेस आली होती. त्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये असेल, ALP असेल, याच्यामधून महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. मधल्या काळात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून काही विद्यार्थी, काही महाराष्ट्रातील विद्यार्थी स्पेसिफिकली GST ऑफिसर असेल, इन्कम टॅक्स ऑफिसर असेल, कॅगमध्ये आहे, या ठिकाणी सिलेक्शन वाढतं आहे. तर केंद्र सरकारच्या एक्झाममध्ये मराठी विद्यार्थ्यांचा जो टक्का आहे हा कंपॅरेटिव्हली कमी आहे आणि हा टक्का वाढण्याच्या दृष्टीने कुठंतरी आमची इच्छा आहे की या पद्धतीने अवेअरनेस क्रिएट व्हावं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षांना सामोरं जावं, इथून नंबर ऑफ सिलेक्शन्स मिळवावं. कारण हे जे जॉब्स आहेत ते प्युअरली केंद्र सरकारचे जॉब्स आहेत. तर